रंभे विनंती करु गणपती विद्याधया सागरा ज्ञानत्वहरणे बुद्धी दे आराध्य मोरेश्वरा प्रियलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्णा हरी श्रीरामचंद्राय नमः उद्धरोनिया ते खेचरी विजयी झाला कपिकेसरे येरी राहुणी गगनांतरी मधुर स्वरे अनुवादे ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, लक्ष्मण शक्ती कथा प्रसंगातील अध्याय आहे. मागच्या अध्यायामध्ये हनुमानजींनी त्या ठिकाणी अप्सरेचा उद्धार केला आणि उद्धार झाल्यानंतर आकाशामध्ये ऊर्ध्व गतीला पावले आणि वर जाऊन हनुमानजींना काय बोलतीये ऐका. तुझ्या उपकारा हनुमंता कायम्या उतरावी व्हावे आता काही विनवीन तत्वता सावधानता परिसावे. अरे हनुमंता, तुझ्या उपकारापासून उत्तीर्ण होणं शक्य नाही, परंतु काही होईन तत्वता, काहीतरी मी त्या ठिकाणी उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या बदल्यामध्ये मी तुला सांगणार आहे ऐक. तू आदट दाटू गावी रहोसे कळी काळा ते दृष्टी नानिसी त्याही वरी राम स्मरणेसी अहरणेसे डुल्लत. अरे हनुमंता, तू आदट दाटुगा वीर आहेस, कळी काळाला सुद्धा नजरेत मोजत सुद्धा नाहीस. त्याचं कारण आहे त्यावरी मुखी राम नाम, मुखामध्ये तुझ्या रामचंद्र प्रभूंचं नाम स्मरण आहे आणि मुखामध्ये राम स्मरण असल्यामुळं त्या राम स्मरणात तुम्ही अहर्निशी डुलतात. त्यामुळं तुमच्या पुढं विघ्न राहूच शकत नाही. तरी सुद्धा मी सांगते ऐका. राम नाम स्मरणा पुढे विघ्न काय सेवा पुढे आश्चर्य देखील वाडे कोडे तुझ पुढे सांगेन. ती अप्सरा म्हणू लागलेली आहे, राम नामाच्या पुढं विघ्न कायस आहे, कारण केवढंही असेल तर ते बापूड आहे. विघ्नामध्ये सामर्थ्य असू शकत नाही. तरी सुद्धा मी एक आश्चर्य बघितलेलं आहे. केवढं मोठं हनुमंतावर विघ्न आहे हे तिला माहिती आहे. तरी सुद्धा नाथ महाराज तिच्या बोलण्यातून भाव व्यक्त करतायत की राम नामाच्या पुढं विघ्न टिकू शकत नाही. विघ्नामध्ये कोणत्याही प्रकारचं सामर्थ्य असू शकत नाही जे राम भक्ताला क्षती पोहोचवेल. तरी सुद्धा मला एक आश्चर्य वाटलं आणि जे आश्चर्य वाटलं, जे मी बघितलं, जे मला समजलं, मी तुला सांगते. ओ भावार्थे श्रीराम भक्त नेनसी कपटाची मात निष्कपट तो कपिनाथ राम देखत सर्वत्र. रामचंद्र प्रभूंचे तुम्ही भक्त असल्यामुळं तुम्ही निष्कपट आहात आणि तुम्ही निष्कपट असल्यामुळं तुमच्या अंतकरणात रामचंद्र प्रभू असल्यामुळं तुम्ही विश्वामध्ये प्रत्येकात रामच पाहतात आणि जे प्रत्येकात राम पाहतात ते संशय घेत नाहीत, ते शंका घेत नाहीत आणि जे शंका घेत नाहीत त्यांच्या अंतकरणात पाप नसतं महाराज. कारण शंका संशया एवढं पाप नाही. अगा संशयावनी थोर अनेक पाप नाही घोर, विनाशासे वागूर प्राणियासे. जिथं राम शब्द ऐकायला मिळाला तिथं जर संशय घेतला तर ती विनाशाची वागूर प्राणियासे. मग राम मंदिर बांधणाऱ्यावर शंका घेतल्यानंतर कोणत्या नरकात जाल?
सिद्धांत लक्षात घ्या. ज्याच्या अंतकरणात राम आहे, ज्यानं राम पाहिलाय, ज्यानं राम ऐकलाय, तिथं शंका घ्यायची नाही, कारण तुम्ही निष्कपट कपिनाथ आहात. आणि म्हणून तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या नाहीत असं म्हणण्याची हिंमत करत नाही. अगोदर अंतकरण हनुमंताचं निर्मळ आहे, त्या निर्मळ अंतकरणाचं प्रतिपादन करते. कारण भक्त शंका घेतच नाहीत या प्रकारचं सांगण्याचा प्रयत्न आहे. विनवितासे मी तुझ प्रयत्न सावध ऐके कपिपती, केवळ कपटाचे कपट मूर्ती, तो हा राक्षस चित्ते मानावा. हनुमानजी महाराज, मी तुम्हाला विनंती करून या ठिकाणी बोलत आहे की तुमच्या पुढं जो साधू वेशामध्ये करतोय, जो बोलतोय, जो तुम्हाला साधू दिसतोय, कारण हनुमंतानं विश्वास ठेवला होता, त्याचं एकच कारण होतं, समोरचा रामनाम घेतल्याचं दाखवत होता. आणि रामनाम जिथं आहे तिथं शंका घ्यायची नाही, हे परमार्थाचं सूत्र आहे. परंतु जो रामनाम घेत असताना दिसतोय तो साधू नसून तो केवळ कपटाची कपटमूर्ती आणि तो राक्षस आहे, हे तुम्ही चित्तामध्ये मान्य करा. अशा प्रकारे अप्सरा बोलते. तो रामाचा निज भक्त, स्वामी कार्या लागी उद्युक्त, अति संकटी दूरपंथ, प्रमोणी येथ आलासे. आणि तू या ठिकाणी श्रीरामाचा निजभक्त आहेस. राम कार्य करावं या स्वामी कार्याबद्दल तुमच्या अंतकरणामध्ये उद्विग्नता आहे, उत्साह आहे, ते कार्य करण्याची जिद्द आहे. आणि त्या जिद्दीपोटी संकटानं, अतिशय परिश्रमानं, दूर पंथ क्रमून तुम्ही या ठिकाणी इथं आलेले आहात. अशा प्रकारे 2 ओव्या आवजावं, 2 ओव्या आरतुर हे का बोलतायत? उद्धार केला हनुमानजी गुरु आहेत. होय. आणि हनुमानजींना ती सांगतीये, मार्ग दाखवतीये, सत्य जाणतीये, त्यामुळं अशा प्रकारे बोलतायत. जास्वी म्हणती परम साधू, तो हा कपटी महामैंदू, जाण राक्षस दुर्बुद्धो, तुझ छळवाद करू आला. परंतु हनुमंता, ज्याला तुम्ही महासाधू म्हणताय, तो मात्र कोण आहे? तो हा कपटी महामैंदू. तो कपटी आहे, महामैंद आहे, राक्षस आहे, दुर्बुद्धी आहे. आणि त्याचं असं करण्याचं कारण तुझ छळवादू करू आला. तुझं छळन करण्याच्या उद्देशानं तो या ठिकाणी आलेला आहे असं सांग. रावणाचा परम आप्त, प्रतिज्ञा करून येत ठाकून आला द्रोण पर्वत, छळनार्थ तुझ लागे. बर हनुमंता, तू तुझं छळन करण्यासाठी आलेला आहे, त्याचं कारण काय? त्याचं कारण हे आहे, तो रावणाचा परम आप्त आहे. राम भक्ताचा छळ तो करतो जो रावणाचा आप्त आहे. सिद्धांत लक्षात घ्या. राम भक्ताचं स्वागत तो करतो जो श्रीरामाचा आप्त आहे. मग उघड रावणासोबत दरवाजात मीटिंग करणारा कोण आहे? रावणाचा परम आप्त आहे. आणि तो सुद्धा वेगवेगळी गोधड घेऊन आपल्याला छळन करण्यासाठीच आहे. परंतु श्रीरामावर चित्त नसणाराच्या ते लक्षात येत नाही आणि सांगणाराचं समाज ऐकत नाही. सिद्धांत लक्षात घ्या. काय सांगतायत की तो रावणाचा परम आप्त आहे. त्यानं रावणापाशी प्रतिज्ञा केलेली आहे. काय आलेला आहे की राम भक्ताचं मी छळन करेल आणि राम कार्य बंद पाडेल. अशाच प्रकारच्या प्रतिज्ञेनं तो या ठिकाणी आलेला आहे असं. हा काळ नेमी राक्षस
ब्राह्मण रूपे तापस धरोणी आला तापस वेश अति दुर्गश महापापी अतिशय दुर्धर्ष आहे, अतिशय महापापी आहे आणि ब्राह्मणाचा वेश घेतलेला, तापस वेश घेतलेला आहे तो. हो. भगवा रुमाल जरी गळ्यात घातलेला असेल तरी तो भडव्यांचा सहकारी आहे. सिद्धांत लक्षात घ्या, राक्षसांचा वेश आहे, तापस वेश घेतलेला अतिशय पापी आहे. किती समजून सांगू लागले. नाथ महाराजांच्या ओव्या इथून पुढे 400 वर्ष जरी झालं तरी बरोबर सुरू असलेल्या प्रकरणाला जुळतात. ही विशेषता आहे. ग्रंथकर्ते सांगतायत अतिशय पापी आहे असं ती सांगते. झन याचा विश्वास धरेस छळन करील क्षणार्देशी छळपद छद्मयाचे मिरासे बहुमायेसे जाणतो. आणि ती सांगू लागलेली आहे, झणे याचा विश्वास धरीसी. जर याला आपलं म्हणशील, जर तुला हा तुझ्या जातीचा वाटला, कारण माझी जातीचा मज भेटो कोणी. भगवई वस्त्र पांघरलेला साधू वाटला ना हनुमान डोलू लागला. ती कान उघडणी करू लागली, अरे बाबा हा तुझा नाहीये. याचा विश्वास जर धरलास, कारण विश्वास तुझा याच्यावर का बसतोय, त्याला माहिती आहे विश्वास कसा संपादन केला जातो. त्यामध्ये त्याची PhD झालेली आहे. काय छळ छद्म याची मिरासे आणि अतिशय बहुमाया करायची त्याला माहिती आहे. कशा प्रकारे रडायचं, कशा प्रकारे पडायचं, कशा प्रकारे संभ्रमित करायचं आणि कशा प्रकारे राम भक्ताचा विश्वास संपादन करायचा आणि राम कार्यच उद्ध्वस्त करायचं हे त्याला माहिती आहे. त्याच्यामुळे तू त्याचा विश्वास करू नको. हनुमंताला सांग, उदयाये शुभान तव गोवावा कपिनंदनो कामारावा सिंतरुणो ऐसा पण करोनी आला. अरे त्यानं प्रतिज्ञा केलेली आहे. कुठं केलेली आहे? रावणाच्या जवळ प्रतिज्ञा केलेली आहे. आणि काय केलेली आहे? जोपर्यंत सूर्य उगवणार नाही, कोणता? आताच्या भाषेत स्वधर्म सूर्यपान. विश्वाला स्वधर्माचा सूर्य कळण्या अगोदरच अंधकाराचा प्रवाह वाढवणं आणि माया मोहाचा, स्वार्थाचा, लोभाचा अंधकार पसरला. राम मंदिराचा सूर्य उगवून प्रकाश पडण्याच्या अगोदरच हे माया मोहाचा अंधार पाडण्याचं काम केलं. त्याचं कारण काय? जव उदयाये शुभानो, तोपर्यंत वानर गुंतवून ठेवायचे. आणि जर गुंतवून नाही ठेवता आले, संधी मिळाली तर का मारावा शिंतरुणो. अशा प्रकारची प्रतिज्ञा केलेली आहे की राम भक्त संपवायचा आणि राम कार्य उद्ध्वस्त करायचं. सत्यमानी माझे वचन वदी महापापी दुर्जन न मारिता करील विघ्न सत्यदान कपिनाथा. आणि त्या अप्सरेनं सांगितलं, बजरंग बली माझ्या वचनावर विश्वास ठेवा आणि काय करा? वधी महापापी दुर्जन राक्षस आहे आणि राम कार्याचा शत्रू आहे समजल्यानंतर एक क्षण सुद्धा लावायचा नसतो. डायरेक्ट एन्काउंटर करावं लागतो. पण कसं असतं,
सामर्थ्यवान राम भक्त भावार्थ रामायण ऐकलेला पाहिजे. अजिबात विचार करत नाही, दणकन खतम. का? धर्माच्या आड येणारा आणि धर्माला उद्ध्वस्त करू पाहणारी प्रवृत्ती क्षणभर सुद्धा जिवंत ठेवणं हा धर्मद्रोह आहे. राम कार्याचा त्या ठिकाणी विनाश केल्याचं पाप आहे. तुम्ही राम कार्य उद्ध्वस्त होत असताना पाहू शकता, यापेक्षा मोठं पाप नाही. हनुमंता, आता तुला मी सांगितलंय हा कोण आहे? दुर्जन आहे. मग काय कर? वध कर त्याचा, लवकरात लवकर वध कर, नाही तर न मारिता करील विघ्न. केवढा मोठी विघ्न आहे. मोठमोठ्या पहिलवानाला शांत बसावं लागलं. 500-500 एकरला येऊन नोटीस बसायली. संसदेला नोटीस दिली आहे आमच्या जागेत बांधली म्हणून. इथपर्यंतचा अधर्म वाढलाय आणि तो अधर्म अख्खा बुडातून उपडता आला असता जर तितकी ताकद आली असती तर. आणि स्वधर्माची ताकद समाजाला संभ्रमित करून संपवण्याचंच काम झालं ना, निर्णय न घेतल्यामुळे. असो, या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतायत, ती सांगू लागली, वध कर याचा महापापी आहे. हनुमानजी काय करतात? बोलोनी सुंदर गेले अंतरिक्ष गगनांतरी, चाकाटला तो अंतरे कपी केशरे अति विस्मित. अशा प्रकारे ती सुंदरी बोलली. हनुमानजी आश्चर्यानं बघू लागले. म्हणले, धोका तो पण मला? रामाचं नावच न घेणारे, रामाची गरजच नसणारे लाखो करोडोत संभ्रमित होतील, पण रामचंद्र प्रभूंच्या नामाशिवाय क्षणही न राहणारा सुद्धा संभ्रमित करण्याची त्यांच्यात कुवत असते. सामान्य लोक संभ्रमित होतात, यात नवल नाही. 6-6 महिने रामाचं नाव न घेणारे येडे संभ्रमित होतच असतात, त्यात शंका नाहीये. परंतु हनुमानजी अंतःकरणात चाकाटले. म्हणले, मला विघ्न तर माझं नाव घेतलं तर पळतं, माझ्यावर विघ्न, माझं छळण, याचं आश्चर्य वाटू लागलं आणि ती त्या ठिकाणी निघून गेली. हनुमानजी विचार काय करतात ऐका. गेली असता स्वर्गांगना, आश्चर्य वर्तले कपिनंदना, विचारा दरिला निजमना, दुष्ट हनना लागोने. आणि स्वर्ग अंगणा, स्वर्गामध्ये गेल्यानंतर हनुमानजींना आश्चर्य वाटू लागलेलं आहे. पण आश्चर्य वाटून शांत बसले का? विचार आदरिला निजमना, मनामध्ये विचार केला का? तर क्षणोक्षणी काय करावा? हाची करावा विचार. क्षणोक्षणाला करावा आणि हाच करावा. कोणता? तरावया पार भव सिंधू. आणि राम कार्य केल्याशिवाय, राम भक्ती केल्याशिवाय मनुष्य तरूच शकत नाही. त्यामुळं मला संभ्रमित करून राम कार्य खंडित करणाऱ्याला दंड देण्याचा हनुमानजी विचार करतात आणि काय करतात? स्मरोणी रघुनाथा, राक्षस दुष्ट अवलोकिता, समूळ उडाली कपटता, श्रीरामदूताचे निभेने. आणि सबाह्य अंतर्बाह्य प्रभु रामचंद्र भगवान की जय अशा प्रकारची गर्जना केल्यानंतर आत बाहेरून अंतःकरण निर्मळ झालं. आणि निर्मळ झालेल्या अंतःकरणानं बघितलं, कारण मनाला मळ असेल तर मळ कळत नाही, सुमळ मन कळत नाही. आणि जोपर्यंत सुमन कळत नाही तोपर्यंत राम कृपा करत नाही. मन निर्मळ पाहिजे. माया मोहान लोभान प्रयुक्त झालेल्या लोकांना साधू वचनावर सुद्धा शंका येत असते.
आणि रामचंद्र प्रभूंचं नामस्मरण केल्यानंतर दुष्ट राक्षसावर नजर टाकल्याबरोबर समूळ उडाली कपटता. आणि लक्षात आलं रे हा तर ढोंगी आहे, हा तर सोंगी आहे. रामचंद्र प्रभूंच्या भक्तानं बघितल्या बरोबर त्याच्या लक्षात आलं त्याचे कपडे गोधड जे होते ना अंगावर घातलेले भगवे कपडे ते गळून पडले. लट 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 कापू लागला. काय वाट देखणा होऊन या देही पाहणे पाहता ठाई दृश्य दृष्टत्वची नाहे द्रष्टा तोही हरपे. देखणा होऊन या देही, देहामध्ये हनुमानजी देखणा झाले आणि देखणा झाल्यानंतर काय झालं महाराज? पाहणे पाहता ठाई. नाथ महाराजांचं वर्णन आहे मायबापांना, त्यामुळे खूप अध्यात्माची खोली आहे. रामचंद्र प्रभूंचं स्मरण केल्यानंतर दृष्टी देखणी झाली आणि देखण्या दृष्टीला सत्य दिसत. जसं काल तुकाराम महाराजांनी सांगितलं बघा कीर्तन, म्हणले अंगठी आहे, अंगठी दिसली तो थोडा ज्ञानी, क्षणिक ज्ञानी, विज्ञान ज्ञान आहे. पण सोनं दिसलं तो सत्य ज्ञानी आहे. त्यामुळे रामचंद्र प्रभूंच्या नामाचं सोनं स्वीकारल्यानंतर समोर दिसणार काय आहे? सोनच आहे. म्हणून सांगतायत की बघितल्यानंतर तो राक्षस दिसला नाही, रामभक्तच वाटू लागला किंवा रामच वाटू लागला. पण रामदूताच्या भीतीनं दृश्य दृष्टा दर्शत्वाची नाही. राम स्मरण केल्यानंतर दृष्टीला दृश्य दिसत नाही तर राम दिसतो. त्यामुळं दृश्य दृष्टा आणि दर्शन राम झालेला आहे. त्यामुळं द्रष्टा हरपला, कारण मी एकदेशी आहे म्हटल्यानंतर मला काहीतरी दिसेल, परंतु मीच राम आहे म्हटल्यानंतर जगातला प्रत्येक पदार्थ राम दिसतो. रामचंद्र प्रभूंचं स्मरण केलं आणि सगळीकडे रामच दिसू लागला असं सांगताय. द्रष्टा हरपलिया पाहे दर्शन नुरेचे काही भावनेसी ठाव नाही वेगळे काही दिसेना. राम म्हणता रामची होई जे. सबाह्य रामचंद्र प्रभूंचं स्मरण केलं आणि मीच राम झालो, पाहणारा रामच दिसतोय म्हणून सांगतायत की दृश्य दृष्टा नाही आणि दर्शन नुरेची काही. मग मला राक्षस बघायचा या भावनेला ठाव नाही आणि वेगळे काही दिसेना. सगळीकडे रामच दिसू लागला. नाथ महाराजांनी कसं वर्णन केलंय? तिचं शब्द ऐकल्यानंतर राक्षस पाहायचा होता, राक्षस दिसायला पाहिजे होता, पण जय श्रीराम म्हटलं रामच दिसू लागला. ही पहिली अवस्था आहे ज्ञान अवस्था. आणि त्यानंतरची अवस्था असते विज्ञान. ज्ञानानंतर माणसाला विज्ञान कळावं. इथं जर डायरेक्ट राक्षस दिसला असं वाटलं असतं तर हनुमंतजींच्या कच्च्या ज्ञानाचं प्रतिपादन झालं असतं. परिपूर्ण ज्ञान हे आहे. राम म्हटल्यानंतर हनुमानजी राम झाले आणि जग सर्व मिथ्या आहे आणि सत्य राम आहे. त्यामुळे प्रत्येक पदार्थ राम दिसू लागला, व्यक्ती दिसतच नव्हता असं सांगतात. द्रष्टा होय परिच्छिन्न तरी भासे दृश्याचे भान झालिया त्रिपुटीशी बोळवण कपट चिन्ह तेथे कैचे. हनुमानजींना तो राक्षस दिसला नव्हता, तो कपटी वाटला नव्हता. त्याचं कारण आहे अखंड रामस्मरण करत असल्यामुळं हनुमानजी व्यापक पदाला पोहोचले होते. वाटीतलं पाणी समुद्रात टाकलं तर ते समुद्र होतं. तसं एका देहात असणाऱ्या व्यक्तीनं प्रभू रामचंद्राचं भजन केल्यानंतर राम स्वरूपाशी
संलग्नता येत असते, त्या स्वरूपाची विराजमानता होत असते आणि मी परिच्छिन्न आहे या भावनेचा लोप होतो. मग दृश्य कधी दिसतं? द्रष्टा होय परिच्छिन्न. परिच्छिन्न म्हणजे एकदेशीय. पाहणारा ज्यावेळेस मी देहात आहे आणि मी माणूस आहे, तर मी वैजनाथ आहे असं म्हटलं तर मला बदनेश्वर दिसतील, असं म्हटलं तर मला ग्रंथ दिसेल, मी राम म्हटलं तर प्रत्येक जण कोण आहे? राम आहे. म्हणून दृष्टा होय परिच्छिन्न, तरी भाषे दृश्याचे भान. पण ज्यानं त्रिपुटीची बोळवण केलेली आहे त्याला कपट गोष्ट कळत नाही. हे आधी तत्वज्ञान अध्यात्माचं सांगतायत, पुन्हा कथा सांगतायत. एका श्रीराम नामासाठी उडते कपटाची आकुटी, तो श्रीराम कपी संनिष्ठे कपट गोष्टे तेथे कैचे. एक वेळेस रामचंद्र प्रभूंचं नामस्मरण केलं तर उडती कपटाची आकोटी. आणि ज्याच्या सन्निष्ठी सदोदित रामच आहे त्याला कपट नावाचा प्रकार लक्षात येत नाही. हे भक्तीचं अतिउच्च टोक आहे, पण भक्तीतल्या ज्ञान अवस्थेचं अतिउच्च टोक आहे. हे केवळ भक्ताचा विषय, रामदूताचा विषय ज्ञान भावनेसहित विज्ञान अवस्थेनं जगणं आहे. इथपर्यंतच प्रतिपादन हनुमानजींच्या ज्ञान स्वरूपाचं करताय. निर्दारोणी पाये तो कपिंद्र दिसे, राक्षस भ्यासूर महापापी दुराचार्यासी सत्वर मारीना. आणि या ज्ञान अवस्थेनं मी रामाचा दूत आहे या भावनेची निर्धारणा केली. या निर्धाराला विज्ञान म्हणावं. ज्ञानाची जाणीव असून मला विज्ञानात जगायचं आहे या भावनेच्या निर्धाराला जीवन म्हणतात. आणि त्या जीवनात रामाची सेवा करणं याला कर्तव्य कर्म म्हणतात. आणि त्या कर्तव्य कर्माची हनुमानजींनी निर्धारणा केली. आणि बघितल्याबरोबर कोण दिसला सांगितलं? अतिशय महाकपटी भ्यासूर असणारा राक्षस बघितला. आणि राक्षस बघितल्यानंतर 2 दिवसानं मारू म्हणले का? नाही. 8 दिवसानं मारू म्हणले का? आणि एवढंच शिका रामायणातून. गाव हनुमंताची मंदिर आहे. राक्षस बघितल्या बरोबर म्हणले याला आत्ता मारतो. साधून पुरुषार्थ करू आला माझा घाता, ते बळी रामदूत याचा निपात करीन. हनुमानजी म्हटले यानं बळानं पुरुषार्थ माझ्यावरती करण्यासाठी आलेला आहे, कपटाचा वेश घेऊन आलेला आहे. याचे तर कपडे काढतो म्हणले. आता का? मी गबाळा राम भक्त नाही, अति बळी मी राम भक्त, अतिशय बलवान असणारा मी श्रीरामाचा भक्त आहे. राम कार्यात विघ्न करणाराला आता ठेवणार नाही. हनुमान बोलोनी कपिंद्र आला राक्षसा समोर, बोलोनी निष्ठुरा स्वयंवानर सरसावला. अशा प्रकारे हनुमानजी बोलले, राक्षसाच्या समोर आले आणि काय बोलतात ऐका. अरे पापिया निशाचरा धनी पळसी दुराचारा, तुझ्या करीन मी सहारा कपटाचारा सांडी परत. पापी असणाऱ्या निशाचर राक्षसा, दुराचार करण्यासाठी माझ्या समोर आलेला आहेस. आत्ता पळू नको, आत्ता पळू नको. एक सांगू, पळायला वाट पुरणार नाही, फक्त लोक सावध होईना झाले, नाहीतर गल्लोगल्ली धरून बांधून मारतील. पण समाजाला समजत नाही, कारण समाज दुबळा रामभक्त आहे.
हल्ली तर लोकांना जय श्रीराम म्हणायची सुद्धा लाज वाटायली, इतके संभ्रमित झाले. असो, नाथ महाराज सांगू लागले, हनुमंतानं सांगितलं, राक्षसा आता तुझा संहार केल्याशिवाय राहणार नाही. ऋषी रूप धरोनी तापासा करू आलासी छळनासा आता होई सावकाश करी युद्धासा निज बळे. अरे ऋषीचा रूप घेतलास आणि छळन करण्यासाठी आला. छळन करण्यासाठी आपली रूप धरले जातात, त्यांची रूप वेगळी असतात. हनुमान होता म्हणून तो भजन करू लागला, कारण त्याला माहिती होते पक्का राम भक्त आहे. पक्क्याला फसवायचं असेल तर त्याच्या जातीचं दाखवावं लागतं. हा लोक एखाद्या कपाळावरच्या गंधावर बी फसतात, पण हनुमानजी प्युअर रामचंद्र प्रभूंचं नाव होतं म्हणून थोडा वेळ फसले होते. ज्या क्षणी कळलं त्या क्षणी म्हणले, आता सोड तुझं नाटक, सावध हो आणि ये युद्धाला. हाते त्वरित अजीन वाचसी जिवे जीत ऐसे दानोनी निषेध करी पुरुषार्थ निज बळे. आज तू माझ्या हातानं वाचणार नाहीस, लक्षात ठेव. असेल ताकद तेवढी लाव. ऐसे बोलता मारुती सरसावला राक्षस मूर्ती रणी जिंकावया कपी प्रति साठोप चित्ती मांडीला. बजरंग बलीचं बोलणं ऐकलं. राक्षस म्हणला धावत तेरावं, एकदा चालत जाऊ दे म्हणला, घोंगडी सोडली. आई कोणी कपीचे उत्तर काळ नेमी निशाचर धरित विक्राळ शरीराती भासूर भासत. त्यानं महाराजाची पांघुर्ण सोडले. जातीनं जातीवंत राक्षस होता, भ्यासूर रूप धरला आणि सावध झाला. 10 योजने वाढला उंच, आडवा योजने 5 माताचे उभारिले कच जैसे वृक्ष शूळ प्राय. 10 योजन उंच झाला, आडवा 5 योजन झाला, माथाचे उभारले कच. शूळ प्राय शरीर धरलं महाराज. इकडं तर लकडी पैलवान दिसू लागला. आधी हनुमंताला फसवाय आलता तवा काय काय नाथ महाराजांनी शब्द सांगितले. डोळ्यामध्ये गेले, लिंग बुडाले, केसात त्याचे डोळे, त्याचं शरीर जसं काही एकाच अर्ध्या भाकरीवाला दिसू लागला. 6 महिन्यापासून उपाशीवालाच दिसू लागला. पण जातीनं तो कसलाय, उंच 10 योजन, आडवा 5 योजन, शरीरावर केसन जटन, भ्यासूर राक्षस दिसतोय. आठही दाडा समसमित मासाचे चाकळे आत चगळी अशुद्धे निथळत कैसा भासत भ्यासूर. 8ही त्याच्या दाडाचे समसमान होत्या. काय करत होत्या, मासाची चाकळे आत. नुसतं मास अडकलेलं होतं महाराज. रगत गळू लागलं त्याच्यातून, सगळी अशुद्धे नितळत. का त्याचे मित्र कोण आहेत तेवढ्यावरून कळावं महाराज. रामाला मानत नाही, त्याच्याशी मैत्री करतो आणि त्याला कुणी आपलं समजतो, त्याच्या एवढा महामूर्ख जगात कुणी नाही. रावणाचा अपतय म्हटल्याबरोबर हनुमंतानं डोळे वटारून सावध हो म्हटल्यानंतर तो सावध झालेला होता. अतिशय भ्यासूर दिसू लागला. कैसा भासत भ्यासूर, कशा प्रकारचा भासूर भासतोय ऐका. म्हणतात बुबुळे खोल जैसे धगधगीत इंगळ तैसे दिसती नेत्र गोळाती विकराळ आकृते. भोवयांच्या आतमध्ये खोल असणारे बुबुळ आहे, जशा प्रकारे जैसे धगधगीत इंगळ, खैराच्या इंगळासारखी लालबुंद असणारी डोळे होती. अतिशय विक्राळ कृती दिसते. जैसा मेघ
तैसा निशाचर ग्रचिन्नला कोलित घेऊनी धाविनला हनुमान दृष्टी लक्षण लालबंद डोळे केले कडकड कडकड वीज चमकावी अशा प्रकारची गर्जना केली. यज्ञाचं त्या ठिकाणी लाकूड जळक होता आणि एवढा वेळ सोंग करणारा महाराजाच्या अंगावर जळत लाकूड घेऊन निघाला. प्रताप दीप्तोनी निशाचरी वेगी वाढला कपी केसरी 10 योजने गगनांतरी उसळून दुरी चालीला. हातामध्ये जळक लाकूड घेऊन राक्षस येतोय म्हटल्यानंतर बजरंग बली म्हणल्यावर मी तर तुझा बाप आहे. शरीर वाढवलं भयंकर अशा प्रकारचा क्राळ विक्राळ दुरूप धरला. हनुमानजी काय करता? तापला लोगोळ तैसा परतला गोळांगुळ सवेग चालीला सबळ जैसा कल्लोळ अग्नीचा. जैसे को तैसा होना चाहिए तब जमता. आणि वेळीत सावध व्हावं लागतं. राक्षसाच्या षडयंत्रात पूर्ण संपल्यास सावध होऊन काय माहित फायदा. लोकांचं कसं झालंय किती सांगितले तरी नाही कती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. सावध व्हा नाथ महाराजांचा अध्याय सांगतोय. हनुमानजीने लालबंद अशा प्रकारचं रूप धरलं. दणकन उडी मारावी आकाशात उड्डाण घेतली. राक्षस येतोय. हनुमानजी काय करतात? निशाचर उडी घातली सत्वर झाले शतचूर्ण शरीर कपी भार वरी पडता. जळक लाकूड घेऊन येणाऱ्या राक्षसावर हनुमानजींनी प्रभू रामचंद्र भगवान की जय म्हणून उड्डाण टाकली. 100 तुकडे झाले. राक्षस छिन्न विच्छिन्न. तरी राक्षसा तुर्बळी आक्रंदे दिली आरोळी कपी तुझी युद्ध समेळी मी रांगोळी करीना. हनुमानजींची उडी पडेपर्यंत तो त्या ठिकाणी बलवान असणारा राक्षस म्हणू लागला. हनुमंता रणरांगोळी करतो तुझे. ऐसे बोलता राक्षस भूमी आदळला कर्कस निदा उठिला बहुवस पर्वतेश धनानीला. हनुमंताला मारतो म्हणेपर्यंत हनुमंताची उडी पडली. दणकन जमिनीवर राक्षस पडला. पाताळापर्यंत आवाज गेला. शब्द झाला अत्यद्भुत गंधर्व होते निद्रिस्ततेने उठोनिया ते तसैरा धावत पर्वते. अत्यद्भुत अशा प्रकारचा शब्द झाला. गंधर्व निद्रिस्त होते ते सावध झाले आणि काय करतात? तनका उठिला सत्वर दुर्धर जागे झाले सत्वर घेऊन या शस्त्रास पर्वतेंद्र शोधिते. दणकन आवाज झालेला होता. अचानक सावध झालेले गंधर्व सैरा भैरा फिरतायत आणि कोण आहे शोधतात. तव देखिला कपी केसरी भवता वेडीला समग्री वर्षता ते शस्त्रास्त्रे निशी माझी चोरी केवी करेसे. एवढ्यामध्ये हनुमानजींना बघितलं. भवता वेडीला समग्र. सर्वांनी त्या ठिकाणी काय केलं मर येडा टाकला आणि म्हणू लागले रात्री दिसायले म्हणजे चोर आहे. रात्री चोरी का करतोस विचार. तू कोण कैचा कोण आहेस मध्यरात्री कालासे पर्वते सैरा विचरसे आज्ञा कोणासे पुसेले. अरे तू कोण आहेस कुणाचा आहेस मध्यरात्री का आलास आणि पर्वतावर फिरतोयस कुणाला विचारून फिरतोय सांग. मध्यानंदारी तू विचारसी गिरी शिखरी पर्वताकार शरीरे कोण धरेवरी पाडीला आसे. रात्रीच्या मध्यरात्रीच्या अंधारामध्ये पर्वतावर गिराई शिखरावरती फिरतोयस आणि कुणाला पर्वतावरती मारलाय सांग मला. एक म्हणते पुसता काय धरा बांधा हात पाय मध्यरात्री विचारत आहे तस्कर होया सर्वथा. अरे एक म्हणला विचाराला कशाला देव करतो असं.
विचाराला कशाला म्हणला? रात्री आहे म्हणजे कोण आहे? चोर आहे. आणि चोराला विचारित नसतेत म्हणले मारा याला. ऐसा करीती कल्लोळ मिनले सबोवत सकळ ते दे कोणी गोळांगोळ मधुर बोलत. अशा प्रकारचा कालवा कालव करू लागले. सगळे बाजूनं गोळा झाले. बजरंग बली म्हणले आपलेच दिसायले. आपलं दिसल्यास माणसानं मग बोलावं महाराज. आणि रामाचं नसल्यास हनुमंताकडून काहीतरी शिकाव. एवढ्या भयंकर राक्षसाचा बुग्गा करणारे हनुमानजी पण बारक्या बारक्या गंधर्वा बाबतीत मात्र अतिशय सौम्य शब्दात काय बोलतात ऐका. जम्बूद्वीपाच दक्षिण कोणे किष्किंधासे राजधानी सुग्रीव राज चुडामणी तय स्थाने नंदत. म्हणले बाबा जम्बूद्वीपामध्ये दक्षिण दिशेच्या कोणामध्ये किष्किंधा नावाची एक राजधानी आहे आणि त्या ठिकाणी राजा सुग्रीव नांदत आहे. सख्या श्रीरामासे स्वामी मानी श्रीरामासे तन मन अर्पिले भक्ती से वानरासी अति प्रेम. आणि बजरंग बलीनं सांगितलं म्हणले आमचा राजा प्रभू रामचंद्रांना स्वामी मानतोय आणि श्रीरामाला स्वामी म्हणून राजा कसा असावा? तन मन अर्पिले भक्तीसी त्याला राजा म्हणा. तन आणि मन धन सर्वस्व राम भक्तीला अर्पण करतो तो राजा. एवढं जरी कळलं राजा सुग्रीवाचा शब्द हनुमानजी राजा म्हणून वापरतायत त्याचं कारण एकच आहे की सुग्रीव रामाचा भक्त आहे. त्यामुळे राजा कोण बनवावा, राजा कोण असावा थोडा हनुमंताकडून शिकावं. लंकेत जय श्रीराम बिभीषणाकडून ऐकलं म्हणले लंकेचा राजा बनण्याच्या लायकीचा. हे दुसरं काहीच बघितलं नव्हतं बिभीषणाचं, एवढंच बघितलं होतं. इथं सुद्धा म्हणू लागलेलं आहे सुग्रीवा तनमन अर्पण रामाच्या चरणी करून राज्य करतोय म्हणजे निश्चित तो कुणावर प्रेम करतोय? वानरावर. कारण रामाचा भक्तच नरावर प्रेम करतो, नाही तर मग दलिंद्रांच्या दाड्याचं तो राम रावणाचा रावण युद्ध झाले अति दारुण. रावणे वाचवावया ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाडीला. राम रावणाचं रणांगण अतिशय दारुण झालेलं आहे आणि रावणानं ब्रह्मशक्ती मारून आणि आता कोणती शक्ती आहे? रामावर चित्त असणाऱ्या लक्ष्मणावर रावणाच्या 10 तोंडाच्या पूर्ण ताकदी. ही वेगवेगळी सोंग म्हणजे रावणाची कलियुगातली 10 तोंड आहेत. राम कार्य करू पाहणाऱ्या रामावर चित्त असणाऱ्या लक्ष्मणावर ही आघात आहे आणि अमृत संजीवनी आणण्यासाठी कोणीतरी तुम्ही आमच्यासारखे बजरंग बलीचे विचार दिले तर लक्ष्मण उठेल, तर समाज जगेल, नाही तर शक्य नाहीये. बजरंग बली म्हणू लागले रावणानं शक्ती मारलीये आणि बंधू लक्ष्मण पाडला. वाचवावया सौमित्रासी नेऊ आलो औषधीसी विघ्न न करावे आमासी नमन तुमासी मी करीत. आणि पाया पडतो म्हणले रामचंद्र प्रभूंचे भक्त असणाऱ्या लक्ष्मणाला वाचवण्यासाठी औषधी न्यायला आलोय, मला नेऊ द्या. येता ग बसते प्राण सांडील उर्मिला पती म्हणून औषधी मध्यरात्री नेऊन शेत मी आलो. सूर्य उदयाला आल्यानंतर लक्ष्मण निश्चित प्राण सांडतील, त्यामुळं रात्रीच्या वेळी औषधी नेण्यासाठी आलोय. समस्त प्रश्नांची उत्तर दिली. सुग्रीवे सहित वानर सकळ श्रीरामाचे किंकर माझे नाम हनुमान वीर
मार्ग सत्वर मज द्यावा. म्हणले आमच्या राजापासून आमचं सगळं कॅबिनेट मंत्रालय बी जय श्रीराम म्हणतंय, आमच्या गावचा सरपंच बी जय श्रीराम म्हणतोय, आणि त्याच्यापैकीच मी आहे म्हणले. पण मी सुद्धा कोण आहे? हनुमंताला त्याचा आकाटाका कळू लागला. म्हणले उघड भोळा बाजणे आहे म्हणलं तर अंगावर येतील. मग मी माझं नाव हनुमान वीर आहे म्हटले. का? वीर फक्त रामाचे भक्त असतात, बाकी कुणाला वीर म्हणायचं नसतं. स्वामी कार्य साधिता पूर्ण, सर्वता करुणे विघ्न पुढीलासी करिता छळन. रघुनंदन शोभेल. आणि संतांचा सिद्धांत आहे, समोरच्यात परिवर्तन कधी होतं माहितीये का? समोरचा पापाला भीत असेल तर. वाल्या कोळ्यासारखा व्यक्ती पण पाप सांगितल्यानंतर भिला म्हणून परिवर्तन झालं. जो पापालाही भीत नाही तो मारण्याच्या लायकीचा असतो. अगोदर हनुमंतांनी सांगितलं स्वामी कार्य करत असताना सेवकाला विघ्न करू नये, आणि त्याचं जर छळन केलं तर जगाचे बाप असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना राग येतो. ऐसे बोलता कपी केसरी, गंधर्व सरसावले भारी. केवडी राम सुग्रीवाची थोरे, औषधी रात्री नेव आला. अशा प्रकारे हनुमानजी बोलल्यानंतर, आता पायाकडून आल्यानंतर भक्ताच्याच अंगावर येत असते, आणि भक्ताच्या अंगावर आल्यानंतर देव रघुनंदन क्षोभेल. रामाला राग आल्यानंतर काय होत असते? जे गंधर्वाचं होणार आहे तेच तुमचं आमचं होणार आहे, दुसरं काही होत नाही. रामचंद्र प्रभूंच्या भक्तानं विनंती केल्यानंतर सुद्धा किती उद्धटपणा होता. कायसी राम सुग्रीवाची थोरी. कशाचा राम र म्हणले? आता लोकांनी म्हणाय गेलं ना, एवढं मंदिर लोक म्हणते त्यानं काही पोट भरायला का? तेच आहे, एक गंधर्वाचं लोकांचं सारखंच आहे. कायसी राम सुग्रीवाची थोरी, रात्री औषधी नेलास आता तुला मारतो. सैन्य सरसावले मारावया सिद्ध झाले. गदा परिग तिकट भाले, वर्षो लागले समकाळे. सर्व सैन्य त्या ठिकाणी सिद्ध झालं, मारण्यासाठी सिद्ध झालं. राम भक्ताला पाडण्यासाठी सिद्ध झालं. महाराज गदा घेतली, तिखट भाले, तिखट शब्द, तिखट विचार, हे सगळं घेतलं आणि समकाळे. काय समकाळे असं लक्ष देऊन कुणी राहील बघा माग, सगळे आले पाहिजे बघा. अशा प्रकार नाथ महाराजांचं असंच असतं. त्या ठिकाणी एकदाच राम भक्तावर आघात करावा. सैन्य सरसावले मारावया सिद्ध झाले. गदा परिग तिकट भाले, वर्षो लागले समकाळे. चौपासी धावती सैरा होत गंधर्वाड जरा, आकळा वया वांडरा करीती खरा पुरुषार्थ. चौपासी धावू लागले, सैरा धावू लागले महाराज. सैरा रात्रीच्या 12ला बी उताडा, दिवसाच्या 12ला बी उताडा. आम्ही म्हणलो रामायणाचा मेळावा आहे, कुणीतरी या. महाराज 4 आणि 5 लोक लय अवघड आहे. का? असंच असतं. पळू लागले महाराज. रामभक्त पाडायचं, रामभक्त मारायचं, रामभक्त मारायचं. सगळेच कंकळ. का तुमचे पाय कोण का आली असं का करायला? पण असंच होत असतं. हनुमंताला मारण्यासाठी सगळे कोणता पुरुषार्थ करू लागले? उपहासाती खरा पुरुषार्थ. हा नाथ महाराजांचा उपहासातला शब्द आहे. आता लोक काय म्हणालेत माहितीये का? आम्ही आमची ताकद दाखवतो. अरे नाक कापून घेण्यात ताकद नसते. आम्ही एकत्र आलो, काय केलं? नाक कापून घेतलं. नाक कापून घ्यायचं नसतं. राम भक्ताच्या पाया पडण्यात पुरुषार्थ आहे. अंगावर गेलं तर काय होत ऐका. गंधर्व मिनले 14 सहस्र एक
कपिंद्र क्रोधा चढला जुदर करू संहार आदरीला गंधर्व 14 सहस्त्र आहेत आणि त्या ठिकाणी एकला एक कपिंद्र हनुमंतानं बघितलं, लालबंद डोळे केले, राग आला आणि म्हणले वाढला दारुण रोमे थरकती संपूर्ण भयानक दिसे चिन्ह कपिंद्र दान खबळला दारुण भयंकर असणार रूप घेतलं, रोम लट 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 शरीर कापू लागलं. महाराज कधी हनुमंताला गावोगावच्या राग येते आणि मग त्या ठिकाणी हनुमानजी खबळले आणि काय करतात, मुष्टीघात मारिले एक दाता तळी रगडिले उरले ते पुच्छे बांधिले मगा पटिले खडकेसे. हनुमंताच्या लक्षात आलं म्हणजे हे दान नव्हत नाही. मग हनुमंतानं काय केलं, एक मुष्टीघात ते खन खन बुक्क्या द्यायला सुरुवात केल्या. काही जण उचलले दाताना असे तट 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 तोडून टाकले, काही जण त्या ठिकाणी टंगड्या खाली तुडवले, काही जण गुडघ्यानं मारले, काही जणांचा उरलेल्यांचा भारा बांधला. सत्वर मारिले 14 सहस्र केला राम नामे भूकार विजयी कपिंद्र स्वयं झाला. धरार याला मारार याला सगळं सहन केलं. कुठपर्यंत, कायसी राम सुग्रीवाची रामावर टीका केली, लक्षात आलं हे सुधारण्याच्या लायकीचे नाही. असे शेपटात बांधले महाराज, एकाच तणकन आपटले. एकाच ओवीत 14,000 मारल्याचं सांगितले, दुसरी ओवी नाथ महाराजांनी खर्च केली नाही. किती आहेत यापेक्षा कसा राम भक्त महत्वाचा, ज्यांचे मुखी राम स्मरण विघ्न त्यांचे वंदी चरण कळीकाळ स्वयं आपण नित्य नमन त्यासी करे. ज्याच्या मुखामध्ये नित्य प्रभु रामचंद्र भगवान की जय, विघ्न त्याचे वंदी चरण. आणि कळी काळ रोज सकाळी यम पाया पडत असतो येऊन, मोतीराम महाराज की जय, माधव बाबा की जय, भगवान बाबा की जय. काय यमाची अवकात संताच्या पुढं, फक्त जातेवंत बजरंग बली पाहिजे. ऐसा नामधारक वीर विजयी झाला कपिंद्र नामे गर्जोनी सत्वर औषधी भार पाहतसे. कैसा नामधारक, ऐसा नामधारक वीर. आणि ऐसा नामधारक असेल तर काय होत असतो, विजयी झाला कपिंद्र. आणि विजयी झाल्यानंतर बी काय केलं, प्रभु रामचंद्र भगवान की जय. आणि मग म्हणले शोधू औषधी. पर्वताचे शिखरा शिखर पाहता औषधी भार सहसा नव्हती गोचर तेने कपिंद्र खवळला. खरं सांगा, औषधी शोधायला जर गंधर्वांनी मदत केली असती, जगले बी असते, उद्धार बी झाला असता. उगच टुरटुर केलं गुप्त मेले का नाही. हो, फक्त 2-2.5 मिनिट खाली असतील, ह्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि तसंच आहे तुमचं आमचं राम कार्य करणारा भक्त बलवान आहे, तो तर त्याचं कार्य करतच असतो. विघ्न करून पापाची सहभागी होऊ नका. सहकार्य होत नसलं तर सहकार्य असल्याचं उग दाखवा, जमल तसं करा. घातलिया भय नरका जाणे. हनुमानजी पाहू लागले औषधी, परंतु सापडत नाही. जाळे मांडिले पर्वते दिसोने दी औषधी तेने माझ्या पराक्रमाते सामर्थ्य याचे पाहू पा. काय भावार्थ रामायण आहे माय बापा. भावार्थाची पर्वत क्षणी उभे केले. हनुमानजींना पर्वतावर औषधी सापडत नाहीत. राग आला,
म्हणजे राम कार्याला हा पर्वत सुद्धा आडवा येतोय. पर्वत आडवा येतोय का? पर्वत निर्जीव आहे. रामभक्त हनुमंताला माहिती नाही का? पण तो भाव आहे, मी राम कार्य करत असताना मला सहकार्य करत. तुम्हाला राग आला तरी चालतंय, तुम्ही प्रत्येक वेळी बरोबरच असावं असं नाही. तुम्ही अनेक वेळी चुकही असाल, पण राम कार्य करण्याबद्दलचा जो तुमचा भाव आहे तो वंदनीय आहे, तो धन्यवादास पात्र आहे. बघू लागले महाराज पर्वतावर दात खाऊ लागले, राम कार्य करत नाही, मग याच्याकडे बघ. म्हणून खवळला मानसी तव औषधी देखील पश्चिमेसी धावून गेला, त्यापासी तव पूर्वेसी देखिल्या. रागाने ललबुंद होऊन पर्वत उपडावा, पर्वतावर बुक्की मारावी, तोपर्यंत उत्तरेला दिसल्या, उत्तरेला गेला, पूर्वेला दिसल्या, पूर्वेला गेला, पश्चिमेला दिसता. उत्तर दक्षिण समजता उगा पर्वत लकलकीत वानर विस्मित झाला, ते तर काय येथ करावे. उत्तर दिशेला गेला, दक्षिण दिशेला गेला, अख्खा पर्वत लख पडलेला दिसला, काय करावं. धरू जाये तवडा झाडू राखायचा काय, तो सांडोनी आणखी पाहे तव ते होय तैसेचे. औषधी म्हणून हातात घेतलं तर पाला येऊ लागला, दुसरीकडे उडी मारली, पालाची येऊ लागला, काय करावं विचारात. आई साधा की दक्षिण नवे औषधीचे दर्शन, चिंता तुराती उद्विग्न काय आपण बोलत. आईचा खेद क्षीण झाला, कारण प्रयत्न करून यश येत नसेल तर माणसाला क्षीण येतो. होय, आणि प्रयत्नांती यश आलं की भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. औषधी सापडत नाहीत. हनुमानजी खेदक्षीण झाले, उद्विग्न झाले, चिंतातुर झाले. काय करतात? आम्ही जितुका पुरुषार्थ केला, तितुका अवघा वाया गेला. कपटी राक्षस भेटला, तो हे मारिला वायाचे. आज जेवढा पुरुषार्थ केला तेवढा वाया गेला. का? सोयाबीन लावली महाराज, चांगली वाढली, पाणी दिलं, फवारलं, सगळं केलं, शेंगा पण लागल्या, मध्ये दाणेच भरले नाही, सगळं वाया गेलं. कारण मोठ्यानं म्हणता येत नसतं, आम्हाला 2 ट्रक गुळी झाले, म्हणते येडे. तसं जोपर्यंत राम कार्य साधत नाही तोपर्यंत वाहुगाची श्रम व्यर्थ जाय. म्हणून हनुमानजी म्हणू लागलेले, राम कार्य झालं नाही, राक्षस मारलं, एवढा लांबून आलो, सगळं वाया गेलं. दुष्कर कर्मे केले ती अवघेच वाया गेली. औषधीने बुडी दिधली, शक्ती झाली तेही वृथा. दुष्कर कर्म केली, सगळी काय झाली महाराज? वाया गेली. का? काय आणायला आलो? औषधी आणायला आलो. पण औषधीने काय दिली? बुडी दिली आणि माझी सर्व शक्ती वाया गेली. काय करू? सुग्रीवा काय मुख दाखवो, श्रीराम चरण कैसे पाहू. अंगदा काय उत्तर देऊ, रघुराव शोभेल. आता मी सुग्रीवाला काय तोंड दाखवू? कारण सुग्रीवाला तोंड दाखवल्याशिवाय राम चरणापर्यंत पोहोचत नाही. सुग्रीव, ज्याचा मान सु आहे, मान म्हणजे सन्मान. आता तुमचा सन्मान काय? महाराज रोज रामायण करतात, हा सुमान आहे, सुग्रीव आहे ते. आणि आशांच्या संगतीशिवाय रामाची चरण भेटतील का? नाही. आणि आशांना तोंड दाखवण्यासाठी आपण काहीतरी सत्कार्यात असलं तर तोंड दाखवता येईल, नाही तर नाही दाखवता येईल. मग सुग्रीवाला काय तोंड दाखवू, रामचरण कसे पाहू, अंगदाला काय उत्तर देऊ? प्रभू रामचंद्र रागवते. मी निजाभिमान केला पायी, औषधी आणि न बघ्याई. श्रीनाम नसाये हे काही अहंता, सर्वही घात. माय बापांनो,
क्षणोक्षणाला नाथ महाराज उपदेश करतायत. मी शब्द आला आणि काय केला मी? निजाभिमान केला पाही. काय अभिमान केला? औषधी आणि सर्व ही अवघे आहे. सगळ्याच औषधी आणील अशा प्रकारचा मी गर्व केला आणि रामाला काय जमत नाही? अहंता. अहंता जमत नाही, कारण अहंता घातक आहे. अहंता कर्मसिद्धी न वचे, अंता सुख न घडे स्वर्गीचे, अहंता सारण पावे वेदांचे, अंता साच घातक. अहंतेनं कर्मसिद्धी होत नाही. सगळ्यात महत्वाचं, अहंता कर्मसिद्धी नवचे. कर्माची सिद्धी अभिमान असणाऱ्या व्यक्तीची होतच नाही. अहंतानं सुख न घडे स्वर्गीचे. कर्म जर सत्कर्म सिद्धीलाच नाही गेलं तर स्वर्ग मिळेल का? मग स्वर्गाचं सुख जोडलं जाईल का? नाही जोडलं जाणार. अहंता सार न पावे वेदाचे. अहंकारी व्यक्तीला भगवंताचं नामस्मरण करावं ही भावना चित्तावर ठसेल का? नाही, कारण त्याला स्वतःच्या नावाचं पडलेलं असते. अरे वेदाचं सार आहे, वेद अनंत बोलीला. अर्थ तुकाची साधिला. काय अर्थ आहे हो? विठोबासे शरण जावे. भगवंताला शरण जावं हे वेदांताचं सार आहे. वा, आणि त्याचं नाव घ्यावं आणि त्याचं नाव घ्यावं ही भावना त्याच्यात येत नाही ज्याला स्वतःच्या नावाचा हौस असते. कारण त्याला अभिमान आहे म्हणून स्वतःच्या नावाची हौस आहे. म्हणून वेदाचं सार मिळत नाही आणि वेदाचं सार कळत नाही, आणि ज्याला कर्मसिद्धीला जात नाही त्याला स्वर्ग मिळत नाही. वेदाच्या सारानं नाव येत नाही, वेदाचं सार न कळता मग मुक्ती मिळत नाही. मग त्याची नुकतीच होत असते. काय होतं त्याचं ऐकूया. न साधे स्वामी कार्य, अंतेने साधन हत होय, अंता यशन लाहे निंद्य होय, अहंता. अहंतेनं स्वामी कार्य सिद्धीला जातच नाही. मला जगत स्वामी राम आहे आणि त्याचं भजन करायचं असेल आणि मी दुसऱ्यापेक्षा मोठा आहे असं जर वाटलं, टाळ टिकून जर गेला तर त्याच्याकडून स्वामीचं कार्य होईल का? नाही. आणि भजन हे भक्तीचं साधन आहे आणि साधनाचा त्याग केला. एक जण म्हणला मी पठ्य आहे, मला नावेची गरज नाही, समुद्रातून अलीकडून पलीकड जाईल का? नाही. तसं अहंकारानं माणूस साधनाचा त्याग करतो. साधनाच्या त्यागाशिवाय कार्य सिद्धीला जात नाही. कार्य सिद्धीला गेल्याशिवाय स्वामीची कृपा होत नाही आणि कृपेशिवाय यश नाही, कारण यश भगवंताची विभूती आहे. तुम्ही आम्ही किती झटाव, जोपर्यंत त्याची कृपा घडत नाही तोपर्यंत यश येत नाही. यशे गौरविला मारुती. वा, यशे गौरविला मारुती. हनुमान गेला काम नाही झालं असं झालं का? कुठेच नाही महाराज. यश देऊन टाकलं म्हणून सांगतायत यशनला हे. आणि मग निंद्य होय अहंता. अहंकारी व्यक्तीला घरात बायको किंमत देत नाही, लेकर किंमत देत नाही, परिवार किंमत देत नाही, समाज किंमत देत नाही. त्याला फक्त यम किंमत देतो, पहिल्या लाईनीत मार देतो. अहंता नव्हे चित्त शुद्धे, अंता नव्हे साधन सिद्धी, अहंता नव्हे सत्व शुद्धी, अहंता त्रिशुद्धी घातक. आणि सर्वात महत्वाचा फॉल्ट जर कुठं करत असेल अहंता, तर ती चित्ताची शुद्धी होऊ देत नाही. आणि आंघोळ केल्याशिवाय अंगाचा वास जात नाही महाराज. अहंता नव्हे चित्त शुद्धी. आणि चित्त शुद्धच नसेल तर साधन सिद्ध होईल का? ड्रायव्हरला कळत असेल तरच वाहन पोहोचत, नाही तर नाही पोहोचत.
चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. व्याघ्रहीन खाती सर्पतया, आणि मग कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. आणि चित्त जर मलिन असेल, त्याला काय येतंय, आपल्या इतके येते का, आपण लय भारी, तू जाऊ दे. अहंता नव्हे साधन सिद्धी, अहंता नव्हे सत्वशुद्धी. नाथ महाराजांचे शब्द लक्ष देऊन ऐका, विशेष होय. सत्वाची शुद्धी. सत्व म्हणजे काय? भजन करावं ही भावना म्हणजे सत्व. आणि अहंकार आला की ते सत्व शुद्ध राहत नाही, मग भजनालाच येत नाही. मी लय भारी म्हणून एक म्हणला मी रामायणाचार्य आहे, गावात रामायणाला म्हणला 3 वर्ष झालं आलोच नाही. काम लोकांना काही कळतच नाही आपली भाषा. आता वेदाच्या वरचा असशील तू. अहंता त्रिशुद्धी घातक. कोणकोणत्या त्रिशुद्धीनं चित्तशुद्धी होत नाही, साधन सिद्धीला जात नाही, सत्वशुद्धी होत नाही, आणि त्याला मसन वाट्यात नेल्याशिवाय राहत नाही. सुख नभे देख अथवा नभे पारत्रिक, अहंता भोगी जे नरक, अहंता घातक जगा झाले. अहंतेनं ऐहिक सुख मिळत नाही. अभिमानी व्यक्ती महाराज घरात लेकराईवर सुद्धा अशा मारक्या म्हशी सारखं तुंबूनच बघत आहे. ते लेकरू बाप आला म्हणून जे अंगावर याच ते येत नाही. ऐहिक सुख मिळत नाही. ते जेवताना सुद्धा वचवच करताय. म्हणून अथवा नव्हे पारत्रिक, ज्याचं ऐहिकच धड नाही, त्याचे परत्र पुससी काही. आजी वर्षभर बोंबलत फिराले, त्याचा निकाल बघायची काय गरज आहे. निकाल लागलेलाच असतो, फक्त एखादा विषय निघतो का काय की एवढीच भीती. सगळेजण निघू शकत. विषय असा आहे म्हणून ऐहिक धड नाही, त्याचं परत्र कामाचं येत नाही. अहंता भोगी जे नरक, नरकालाच जातो महाराज, कारण तो भजनाला येत नाही, मग हरिविना जन्म नरकची पै जाणार. म्हणून जगाचा जर काटा कुण काढला असेल, एक मोठा श्रीमंत माणूस, भजण्याचा वाद झाला. गरीब माणूस पण आता भजण्यास ना, ते दिलं कसं बोलल. त्याने 2 शब्द, ह्यानं 4 बोलले, त्याने 2 बोलले. आमच्या देखतच ते काय म्हणतो, याची लायकी आहे का? लायकीला काय, ते माणूसच आहे. तुम्ही वाकडं बोललेस ती वाकडं नाही. म्हणलं मी काही कमी आहे का? म्हणलं काय जास्त आहे, माझ्याकडे करोडोची प्रॉपर्टी. म्हणजे तुम्ही कुणाला स्वतःला विशेष मानतात, समान मानत नाही. आणि ही एकच भावना काय होत असते, नरकाला नेत असते. अहंता घातक जगा झाली. श्रीमंतीयत वजनात परमार्थ करा ना. श्रीमंतानं मला गरज नाही म्हणजे ही अहंता आहे. आणि अहंता जगाचा घात करते, गरीबाचाही करते. गरीब श्रीमंत परमार्थाला नाही, दोन्ही समान आहेत. उलट श्रीमंताचं बरं असतंय महाराज, वजनात करता येतं. आणि परमार्थिक व्यक्तींनी बोलत असताना श्रीमंताला नाव ठेवायची कारण नाही. गरीब नाही ना श्रीमंत नाही. जय श्रीराम म्हणला की जमलं, आणि जय श्रीराम नाही म्हणत रोज रोजानं जाते काय थोरपण जाळावे. आणि गरीब तरी काय कामाचा आहे राम म्हणत नसेल तर. मी गरीब आहे, मी गरीब आहे. गरीब असल्यानं उद्धार होत नसतो, राम म्हणल्यानं होत असतो असं सांगतात. अपहन श्रीरामा सम्मुख केले जाणतेने नाग बोलो संपूर्ण औषधी दर्शन नव्हे मज. असं जगाचं वाटोळ करणारी अहंता नावाची बाई मी जवळ घेतली. अख्ख्या जगाचं जिनं काटा काढला आणि घर फुकले, ती माझं चांगलं करील का? आणि मी कुणा पुढे केली? रामा. श्रीरामा सन्मुख केली जा. आणि त्यानं काय झालं? तेने नागवलो किती? मी संपूर्ण. कारण नागव करणार उघड तोंड उघड करीत नाही, ते सगळंच नागव करीत असतं. हनुमंताला अहंकार होत नाही.
ही सगळी तळमळ तुमच्या आमच्यासाठी नाथ महाराज करतायत. म्हणून मला औषधी, परमार्थाची औषधी रामनाम आहे आणि ती मला सापडत नाही असं म्हणते सांगतात. हनुमान पामर नेने औषधी संभार किती आणले कतवार पाले खाईर मरकट. आणि मग मला वानर आता काय म्हणतील, अरे माकडच किती. आणि काय केलं, पाला गोळा करून, आता इथं काही शेळ्या आहेत, पाला गोळा करून आणलाय असं म्हणते. काय विचार करू आता उपडोनी वनस्पती समजता भारा बांधून नेता उपासता होईल. मी काय करू, मी काय करू, मी काय करू. औषधींचा जर भारा घेऊन गेलो तर जग हसे.